प्रतापगडच्या सुप्रसिद्ध युद्धात मराठ्यांच्या सैन्याकडून लढताना स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण केलेल्या, इतिहासाच्या पानात अंधारातच दडलेल्या खुद्द शिवछत्रपतींच्या पुतण्याची शौर्यगाथा. नमस्कार इतिहास मित्रांनो. प्रतापगडच्या युद्धात मराठ्यांच्याकडून मारले गेलेले अफजल खानाच्या सैन्यातील सरदार मंबाजी भोसले हे शिवरायांचे चुलत काका होते हे आपणा सर्वांना माहिती आहे. पण याच युद्धात स्वराज्याच्या सैन्याकडून लढताना धारातीर्थी पडलेले शिवरायांचे पुतणे मात्र अजूनही अज्ञातवासाच्या अंधारातच आहेत. याच धारातीर्थी पडलेल्या त्या वीराचे वंशज मराठ्यांचे शेवटचे छत्रपती होते हे तर आणखीनच महत्त्वाचे आहे. अफजल खानाच्या 25,000च्या सैन्याचा नाश मराठ्यांनी केला, पण याच युद्धात शिवरायांचे सुद्धा खूप मोठे नुकसान झाले होते हे अजूनही अनेक शिवभक्तांच्या पर्यंत पोहोचलेले नाही. प्रतापगडच्या त्या युद्धाची ही अंधारातील बाजू उजेडात येते शेडगावकर भोसलेंच्या बखरीमधून. या बखरीचे नाव आहे श्रीमंत महाराज भोसले यांची बखर. या बखरीचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण म्हणजे प्रतापगडच्या युद्धात शिवरायांचे किती नुकसान झाले ही इतर कुठेही नमूद न झालेली महत्त्वाची माहिती फक्त याच बखरीमध्ये आहे. हे शेडगावकर भोसले म्हणजे शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे यांचे वंशज. शिवरायांचे काका शरीफजीराजे यांना त्र्यंबकजी या नावाचे पुत्र होते. या त्र्यंबकजींचे पुत्र म्हणजे बाबाजीराजे भोसले. हे बाबाजीराजे भोसले नात्याने शिवरायांचे चुलत पुतणे होते. अफजल खान ज्यावेळी प्रतापगडाकडे चाल करून येऊ लागला होता त्यावेळी शिवरायांनी या बाबाजीराजे भोसलेंना पत्र पाठवून जमाव घेऊन आपल्याकडे येण्यास कळवले. बाबाजीराजांकडे सैन्य खर्चासाठी 2,000 रुपये देखील पाठवले. शिवरायांच्या निरोपाप्रमाणे बाबाजीराजे त्यांचा जमाव घेऊन प्रतापगडाकडे निघाले. अफजल खान शिवरायांना भेटण्यासाठी आणि त्यांना पकडून नेण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याच्या पार या गावी आला. पार गावालगतच्याच कोयना नदीच्या काठी अफजल खानाच्या फौजेची छावणी पडली. यावेळी शिवरायांच्या लढवय्या मावळ्यांची संख्या होती जेमतेम 10,000. या मावळ्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या करून त्या प्रत्येक तुकडीला विशिष्ट कामगिरी शिवरायांनी नेमून दिली होती. यावेळी बाबाजीराजे भोसले हे सेनापती नेताजी पालकरांच्या पथकात होते. नेताजी पालकरांना शिवरायांनी महाबळेश्वरच्या डोंगराच्या माथ्यावर घाटाच्या तोंडावर नेमले होते. लढाई झालीच तर नेताजींनी पार गावातून पळून घाटातून वर चढून महाबळेश्वरकडे येणाऱ्या आदिलशाही सैन्याला रोखायचे होते. त्यांना घाट चढू द्यायचा नव्हता आणि त्यांचा खात्मा करायचा होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या त्या सुप्रसिद्ध भेटीत अफजल खानाला शिवरायांनी संपवताच प्रतापगडावरून तोफेचा बार झाला. ही होती खानाच्या पार गावातील छावणीवर हल्ला करण्याची शिवरायांची त्या दऱ्याखोऱ्यात घुमलेली आज्ञा. शिवरायांच्या सैन्याच्या सर्व तुकड्यांनी एकाच वेळी खानाच्या छावणीवर जबरदस्त असा हल्ला केला. यावेळी नेताजी पालकरांच्या सोबत असलेले बाबाजीराजे भोसले त्यांच्या तुकडीसह महाबळेश्वरवरून घाटातून झपाट्याने खाली येऊन पार गावाजवळच्या रणकंदनात सामील झाले. ही भयंकर रणधुमाळी 2 प्रहर म्हणजे जवळपास 6 तास सुरू होती. मराठ्यांच्या तीव्र आणि वेगवान अशा हल्ल्यांनी आदिलशाही फौजेची भयंकर कत्तल उडाली आणि खानासोबत आलेली फौज पारच्या रानात साफ बुडाली. पण याच हातघाईच्या जीवघेण्या धुमश्चक्रीत शिवरायांचे पुतणे बाबाजीराजे भोसले शत्रूविरुद्ध लढताना ठार झाले. स्वराज्यासाठी लढताना भोसले घराण्यातील एक वीर इथे धारातीर्थी पडला. याच लढाईत शिवरायांचे तब्बल 1,734 मावळे स्वराज्य रक्षणासाठी वीरगती पावले. इथे आधी मराठ्यांच्या शेवटच्या छत्रपतींची माहिती घेऊन आपण पुन्हा प्रतापगडच्या युद्धाकडे जाऊयात. प्रतापगडच्या युद्धानंतर जवळपास 200 वर्षांनी याच बाबाजीराजे भोसलेंच्या शेडगावकर भोसले घराण्यातील वंशज मराठ्यांचे शेवटचे छत्रपती कसे झाले आणि त्यांचा अत्यंत वाईट असा अंत कसा झाला ते थोडक्यात सांगतो. 1818 साली इंग्रजांनी मराठा साम्राज्य पूर्ण जिंकले. सातारा हे छत्रपतींचे वेगळे राज्य निर्माण करण्यात आले. इथल्या छत्रपतींच्या गादीवर इंग्रजांनी प्रतापसिंह महाराज यांना बसविले. या छत्रपती प्रतापसिंह महाराजांना गादीवरून अन्यायाने काढून त्यांना पदच्युत करून इंग्रजांनी प्रतापसिंह महाराजांचे बंधू शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराज यांना छत्रपती केले. या छत्रपती शहाजी महाराजांना मूलबाळ नसल्यामुळे त्यांनी 1848 साली एक पुत्र दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. शेडगावकर भोसले घराण्यातील
चिमणाजी राजे भोसले यांचे नातू आणि आबोजी राजे भोसले यांचे पुत्र भाऊसाहेब यांना छत्रपती आप्पासाहेब महाराजांनी सशास्त्र विधीपूर्वक दत्तक घेतले. भाऊसाहेबांचे नवीन नाव ठेवण्यात आले व्यंकोजी राजे महाराज. शेडगावकर भोसले घराण्यासाठी ही सर्वोच्च मानाची अशी बाब होती. यानंतर थोड्याच काळात 5 एप्रिल 1848 रोजी छत्रपती आप्पासाहेब महाराज निधन पावले. व्यंकोजी राजे महाराज आता छत्रपतींच्या गादीचे कायदेशीर हक्कदार वारस झाले. पण वर्षभरातच 1 मे 1849 रोजी इंग्रजांनी व्यंकोजी राजे महाराजांना वारस म्हणून मानण्यास नकार देऊन सातारा राज्यच खालसा केले. मराठ्यांच्या छत्रपतींच्या गादीचे हे शेवटचे कायदेशीर स्थान अशा प्रकारे संपुष्टात आले. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात व्यंकोजी राजे महाराजांना इंग्रजांनी कैद केले आणि अहमदनगरला कैदेत ठेवले. या इंग्रजांच्या कैदेत 7 वर्षे हाल अपेष्टा सोसत 1864 साली छत्रपती व्यंकोजी राजे महाराज निधन पावले. मराठ्यांच्या या शेवटच्या छत्रपतींचा असा अत्यंत करुण आणि दुःखद अंत झाला. आता आपण पुन्हा प्रतापगडच्या युद्धाकडे वळूयात. बाबाजीराजे भोसले यांच्या सोबतच शामराज पद्मनाभी हे सरदार सुद्धा प्रतापगडच्या युद्धात धारातीर्थी पडले. या सरदारांच्या सह 1734 मावळ्यांचा वीर मृत्यू हे शिवरायांचे दुहेरी नुकसान खूपच मोठे होते. त्यातच बाबाजीराजे हे तर शिवरायांचे पुतणे म्हणजे घरचेच व्यक्ती होते. आपल्या मावळ्यांना सतत जपणाऱ्या, स्वतःला राखून गनिम संपवावा, वेळ पडली तर तात्पुरती माघार घेऊन पुन्हा लढावे अशी शिकवण सतत देणाऱ्या शिवरायांसाठी प्रतापगडच्या युद्धात झालेले नुकसान नक्कीच खूप वेदनादायक आणि धक्कादायक ठरलेले असणार. स्वराज्याच्या बांधणीच्या त्या सुरुवातीच्या काळात शिवरायांच्या एकूण सैन्यबळाच्या मानाने तब्बल 1734 मावळ्यांचा तो आकडा खूपच मोठा आणि नक्कीच लक्षणीय असाच होता. प्रतापगडच्या युद्धातील प्रचंड विजयाच्या त्या लखलखत्या यशाला वेढणारी 1734 मावळ्यांच्या आणि बाबाजीराजे भोसले यांच्या वीरमृत्यूची ही काळी किनार म्हणावी की त्याला स्वराज्यवीरांच्या मृत्यूचे प्रेरणादायी कोंदण म्हणावे, या प्रश्नाचे उत्तर देणे खूप अवघड आहे. 2007 साली प्रतापगडाचे जीर्णोद्धार कार्य सुरू असताना मी सिव्हिल इंजिनियर, दुर्ग अभ्यासक आणि इतिहास संशोधक या नात्याने सहभागी होतो. प्रतापगडच्या युद्धात वीरगती पावलेल्या त्या सर्व स्वराज्यवीर मावळ्यांची स्मृती कायम राहावी यासाठी मी एक डिझाईन तयार केले होते. प्रतापगडावरील भगवा ध्वज जिथे सतत फडकत असतो त्या ध्वजबुर्जावरच हे स्मारक उभारायचे होते. ही सर्व संकल्पना कशी होती ते आता तुम्ही पाहत आहात. पण काही कारणांनी हे स्मृती मंदिर तिथे उभे होऊ शकले नाही. पण संधी मिळाली तर शिवभक्त हे स्मारक नक्कीच उभे करतील याची मला खात्री आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे बाबाजीराजे भोसलेंच्या स्वराज्यासाठी झालेल्या त्या वीरमृत्यूचे कायम स्मरण असू द्या. मित्रांनो, शिवरायांच्या पुतण्यांची ही शौर्यगाथा इथे संपली. यातील माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा. माहिती नवीन वाटली असेल, आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.